नाशिक जिल्ह्याच्या नांदगाव तालुक्यातील बोलठाण पासून 5 ते 6 किलोमीटर अंतरावरील रोहिले बुद्रुक शिवारात असलेल्या शिवराणा हॉटेलजवळ जातेगाव येथील बौद्ध समाजाचे नागरिक भीमा कोरेगाव येथे शौर्य दिनाच्या निमित्ताने अभिवादन करण्यासाठी जात होते। दरम्यान कन्नड तालुक्यातील खामगाव येथील जातीयवादी लोकांनी गाडीला लावलेला निळा ध्वज फाडून विटंबना केल्याची तक्रार नांदगाव पोलीस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आली आहे। याबाबत पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून 31 डिसेंबरच्या रात्रीच 4 आरोपींना अटक करण्यात आली असून 2 आरोपींचा शोध पोलीस घेत आहेत। MCN न्यूज मराठी करिता मुक्ताराम बागुल, नांदगाव। पहिले घ्या अजून मग ते पळून गेले यालाच नाव विचारते यालाच विचारा कोण होतं कोण झेंडा फाडला कोण होतं कोण होतं झेंडा फाडला फोटो बिटो काढले गाडीतून गाणे ना बंद एकदम पुरे गाणे बंद करा म्हण तुम्ही कोण झेंडा फाडायला नाही हो काय नाही हो इकडे बोला कॅमेरा समोर बोला आम्ही कोण फाडला कोण तुम्ही किती जण होते नाही आमचं काही संबंध किती जण होते तुम्ही नाही आम्ही इथं होतो तुम्ही कोण कोण होते तुमच्या संघ? मी अजून आणि आम्ही 4 दोस्त 4 दोस्त त्या दोस्ताची नाव अजून मी पहिलं मार नाव घ्या हा बोला वनवी काळे हा बरोबर नंतर युवांना इजू कवडे कवडे हां तिसरा कैलास कवडे कैलास गायके हो योगेश कवडे कैलास याची